नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज बोटनेक विथ कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत। तर सगळ्यांना प्रश्न पडतो की बोटनेकमध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग होऊ शकतं का? तर हा आपण बोटनेकमध्ये कटोरी, प्रिन्स कट, 1 टक्स, 4 टक्स, बिगर योगपट्टीवाला आणि योगपट्टीवाला सगळ्या ब्लाऊजचं कटिंग करू शकतो। त्यासाठी तुम्हाला जे पाठीमागे जे माप आहे तेच माप तुम्हाला समोर टाकायचं आहे। थोडेफार पॉईंट आहेत, आपण ते व्यवस्थित घेतले तर कटोरी ही आपली बोटनेकमध्ये व्यवस्थित तयार होऊ शकते आणि समोरील गळा तुम्हाला डीप ही ठेवू शकता। तर प्रश्न पडतो की बोटनेकमध्ये पाठीमागचा गळा जेवढा आहे तेवढा समोरचा ठेवायचा का, डीप गळा ठेवता येतो का? तर हो, बोटनेकमध्ये समोरील गळा आपल्याला डीप ही ठेवता येतो। त्याप्रमाणे मी तुम्हाला आता भरपूर अशा कमेंट आहेत की कटोरी ब्लाऊजचे भरपूर आपले व्हिडिओ आहेत, ते खूप सर्वांचे आवडते व्हिडिओ आहेत। तर ताई आता बोटनेकचे व्हिडिओ तयार करा। तर आता आपण बोटनेकचा व्हिडिओ तयार करणार आहोत। बोटनेक विथ कटोरी 32 साईजचा बोटनेक विथ कटोरीचा आपण कटिंग करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि लवकरच मी बोटनेकचा चार्ट अपलोड करेन, म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजचा बोटनेकचा ब्लाऊज कट करता येईल। चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथं आपल्याला तयार उंची घ्यायची आहे। तयार उंची आपली 13 आहे, मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे हे 14 इंच आपण इथं उंची घेतलेली आहे। ब्लाऊजची उंची आपल्याला तुमची जेवढी तयार आहे त्यामध्ये 1 इंच मिक्स करा, म्हणजे 14 इंच आपण इथं उंची घेतलेली आहे। 14 इंच उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला गळा रुंदी, शोल्डर, मुंडा किती घ्यायचा ते बघूया। तर शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे 6.5 आणि मुंडा पण 6.5 घ्यायचा आहे। बोटनेकमध्ये जेवढा शोल्डर आहे तेवढंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। आता इथं हा बघा, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल। छोटे पॉईंट असतात ते जर आपण व्यवस्थित बघितले ना तर आपल्याला परफेक्ट असं कटिंग येतं। 6.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, मग मुंडाही आपण बरोबर 6.5 इंच घ्यायचा आहे। आता इथंही आपण खाली बघूया। आता अगोदर 6.5 इंच, म्हणजे कमी जास्त व्हायला नको म्हणून डबल माप टाकून घेऊयात आपण। तर आपण ही मार्किंग करूयात आता शोल्डरचं, आणि मग गळा रुंदी आणि गळ्याची उंची घेऊयात आपण। हे झालेलं आहे आपलं, हे शोल्डर आहे आपलं आणि हा आपला मुंडा आहे। जितकं आपलं शोल्डर असतं तितकाच आपला मुंडा असतो। त्याच्यानंतर आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे आणि गळ्याची उंची घ्यायची आहे। तर गळा रुंदी आणि गळा उंची आपली 4.5 इंच आहे। पाठीमागचा जो गळा असतो आपला, डबल गळा असतो ना बोटनेकमध्ये, तो तर याच्यामध्ये समोरच्या गळ्याचं कसं मार्किंग करायचं ते मी तुम्हाला दाखवते। अगोदर बघा, आपल्याला गळा रुंदी किती घ्यायची आहे? 4.5। गळ्याची उंची ही 4.5 घ्यायची। मी तुम्हाला आता बघा कसं कटिंग करायचं ते दाखवते। हे बघा, हे आपलं पाठीमागचा एक छोटा गळा झालेला आहे, बरोबर। हा आपला गोलाकार असतो आपला पाठीमागचा बोटनेकचा गळा, आणि ह्याच्या खाली आपला डिझाईनचा गळा असतो। तर कटोरी ब्लाऊज कटिंग करताना प्रिन्सेस कटमध्ये तुम्ही एवढा छोटाही गळा ठेवून प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करू शकता, 1 टक्सचं 4 टक्सचं करू शकता। तर आता इथं आपल्याला डबल कटोरीचं कटिंग करायचं आहे, त्यामुळे आपल्याला समोरचा गळा जेवढा आहे तेवढा तुम्हाला इथं समोरील गळा घ्यायचा आहे। 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपल्याला समोरचा गळा जो आहे तो 6 इंच आहे। तयार 5.5 आहे आणि अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6 आहे। तर इथं डबल का मार्किंग केलं? तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे, तर तुमच्या लक्षात यावं, बोटनेकचा ब्लाऊज असल्यावर पाठीमागं आपण असं माप टाकतो, म्हणजे इथं तुम्हाला दोन्ही भागाचं मी कटिंग करून दाखवणार आहे। हे अगोदर कट केलं म्हणजे पाठीमागच्या भागाचं कट होईल, हा समोरचा पार्टचं मार्किंग आहे। तर हे झालेलं आहे आपलं कटोरीचं समोरच्या गळ्याचं आकार। आता आपल्याला हे शोल्डर आहे, आपलं शोल्डर आहे, तर आपल्याला प्रत्येक साईजला शोल्डर अर्धा इंच डाऊन करायचं आहे। तुमचा कुठलाही ब्लाऊज असू द्या, तर बोटनेकमध्ये आपल्याला अर्धा इंच शोल्डर जे आहे ते डाऊन करून घ्यायचं आहे। कंपल्सरी आपल्याला हे शोल्डर अर्धा इंच डाऊन करावंच लागतं, तरच आपले ब्लाऊज व्यवस्थित येतात। कारण का, तर इथं आपलं गळा रुंदी जादा असते, शोल्डर कमी असतं, त्यामुळं आपल्याला हे शोल्डर डाऊन करावं लागतं प्रत्येक वेळेस। त्याच्यानंतर आता आपल्याला इथंही आपल्याला काय बदल करायचा? अर्धा इंच आतल्या बाजूला घ्यायचं आहे। असं अर्धा इंच आतल्या बाजूला घेऊन हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे। प्रत्येक वेळेस तुम्हाला हा पॉईंट पण घ्यायचा आहे। बोटनेकमध्ये प्रिन्स कट करा, कुठलाही ब्लाऊज समोर करा, बोटनेकचं ज्यावेळेस माप टाकसाल त्यावेळेस हे पॉईंट तुम्हाला घ्यायचे आहेत, म्हणजे घ्यायचेच आहेत, कुठलाही ब्लाऊज तयार करा। आता आपल्याला छातीचा 4था भाग आणि शिलाई मार्जिन टाकायचा आहे। छातीचा 4था भाग किती आहे? आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे, 8 इंच आपला छातीचा 4था भाग आणि 1.5 इंच आपलं मार्जिन।
हे मार्किंग केलं आहे वरही तुम्ही डाऊन करू शकता किंवा अगोदरही मुंड्याचा आकार द्यायच्या अगोदरही गेलं तरी चालतं, व्यवस्थित येतं, काही प्रॉब्लेम येत नाही. आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहेत. तर मुंड्याचे आकार आपल्याला 1 इंच आणि 1.5 इंचाला द्यायचा आहे. तर पाठीमागचा मुंडा आपला 1.5 इंचाचा, समोरील 1 इंचाचा. तर आता जशाच तसे मुंड्याला आकार घ्यायचा आहे. आता 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला इथून आकार द्यायला सुरुवात करायची. इथं खाली आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं हे मुंड्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. असा हा एक आपला 1.5 इंचाचा मुंड्याचा आकार झालेला आहे. हे असं घ्यायचं आहे आपल्याला, खाली घ्यायचा आहे हा आकार आपल्याला. हा झालेला आहे आपला 1.5 इंचाचा. 1 इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून सुरुवात करायची आणि आपण जे बाहेर अर्धा इंच घेतलेला आहे ना त्याला आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपले मुंड्याचे आकार चुकत नाहीत, बरोबर येतात. हे झालेले आहेत आपले मुंड्याचे आकार. आता आपल्याला मुंड्याचे आकार देऊन झालेले आहे. तर कटोरीचं माप टाकायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला योकपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे. योकपट्टी आपल्याला 3 आणि 2.5ची घ्यायची आहे. जसं आपण बाकीच्या ब्लाऊजचं मार्किंग करतो तसंच इथंही करायचं आहे. परत इथंही आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता इथं कर्वमध्ये कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे कटोरीचं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. कटोरीचं मार्किंग करताना आपण जसं नॉर्मल कटोरीला मार्किंग करतो तसं 9.5 आहे ना आपला, या 9.5चा मध्य काढायचा आहे. छातीचा 4था भाग आणि मार्जिन ह्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. मुंड्यापासून आपल्याला 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे. समोरच्या गळ्याला 1 इंच घ्यायचं आहे. जसं करतो तसंच करून आपण ही कटोरी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. आता इथं तुम्हाला कटोरी पसर दिसते, पण कटोरी आपली बरोबर येते, त्यामध्ये काही एक फरक पडत नाही. जसं आपलं माप आहे तसंच तुम्हाला इथं घ्यायचं आहे. त्यामुळं तुमचं कुठंही माप काही चुकणार नाही. वाटतं आता इथं कटोरी आपली पसर आहे भरपूर अशी, पण आपल्याला इथं जसं आपलं माप आहे तसं आपण इथं कटिंग घेतलेलं आहे. त्यामुळं ही बाहेरची लाईन आपली नाही, ही लाईन आहे आपली. त्यामुळे हे आपलं असं कटोरी तयार झालेली आहे. आता ही दिसताना आपल्याला कसं पसर दिसत आहे एकदम, पण आपली ही कटोरी आहे. आपल्याला कटोरी जशी वाढवून घेतो तशीच कटोरी वाढवून घ्यायची आणि मग आपल्याला ही कटोरीचं ब्लाऊज तयार करायचं आहे. कसं होतं माहिती आहे का, इथं आपलं गळारुंदी जादा आहे त्यामुळे हे असं दिसतं, पण ब्लाऊज आपला परफेक्ट येतो. त्यामध्ये आपल्याला काही एक चेंज करायची गरज नाही. अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचं कटिंग करा, ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार. आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बोटनेक विथ प्रिन्स कट हे बघूयात, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज तयार करता येतील. आता अगोदर 1.5 इंचाचा मुंडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि हा डाऊन शोल्डर आहे केलेला आहे ना, दोन्ही भागामधलं कट करायचं आहे. आणि सुरुवातीला आपल्याला गळा रुंदीचा जो पार्ट आहे तो कट करायचा आहे, म्हणजे 4.5 इंचाचा गळा रुंदी आहे ना ते कट करायचं, म्हणजे दोन्ही भागातलं आपलं ते कट होईल. आता बघा दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. इथून आपण दोन्ही पार्ट सेपरेट करू, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल पाठीमागच्या भागाचं कसं कटिंग करायचं, समोरचं कसं करायचं. समोरचं घेऊया, पाठीमागचं साईडला ठेवूया. आता आपल्याला समोरचा जेवढा गळा आहे तेवढा, तर बऱ्याच जणींना प्रश्न पडतो ब्लाऊज तयार झाल्यानंतर हे शोल्डर छोटं दिसतं ना, त्यामुळे त्यांना वाटतं ब्लाऊज आपला बिघडलेला आहे. तर ब्लाऊज आपला बिघडत नाही, ब्लाऊज आपला भरपूर छान दिसतो, तयार होतो. फक्त आपल्याला इथं थोडे काळजी घेऊन कट करायचं आहे. वाटतं मोठी कटोरी आहे, पण कटोरी आपली जेवढी पाहिजे तेवढीच तयार होते. गळारुंदी जास्त असल्यामुळे ते पार्ट आपल्याला जास्त वाटतं. आता ही आपली क्रॉस पट्टी आहे, ही कटोरी आहे, ही आपली साईड पट्टी आहे. तर आपलं व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे. हे आपण साईडला ठेवू 2 मिनटं. पाठीमागच्या भागाला आता डबल गळा असतो ना आपला, तर हा मुंडा आहे
हा आपला पाठीमागचा गळा आहे. तर इथं तुम्ही डबल आकार देऊ शकता ना. आता आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला पाठीमागच्या गळ्याची जेवढी उंची पाहिजे तेवढी तुम्ही उंची घेऊ शकता. आपली जेवढी असते गळा उंची तेवढीच घ्यायची आहे. वरती जेवढा गळा रुंदी घेतलेली आहे तेवढीच तुम्हाला इथंही घ्यायची आहे, म्हणजे 4.5 इंच. आता इथं तुम्ही जो हवा तो आकार देऊ शकता, कुठलाही आकार देऊ शकता. सिंपल म्हणलं तर तुम्हाला इथं याचा मध्ये काढायचा आहे, जेवढा अंतर आलेला आहे त्याचा. त्याच्यानंतर आपल्याला इकडल्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे, किंवा 2 इंच पण घेऊ शकता. 1.5 इंच किंवा 2 इंच. आणि हा असा आपण आकार द्यायचा आहे, म्हणजे मध्यभागी आपला हा आकार तयार होतो. खूप छान येतं. फक्त मध्यभागी आपला असं पान तयार होतं. खूप छान दिसतो हा आकार. आता हा डबल कपडा नाही, त्यामुळे तुमच्या डबल जर का पेपर असतं तर तुमच्या असं लक्षात आलं असतं. फक्त मध्यभागी हा असा आपला पॅच तयार होतो. खूप छान दिसतं. अशा पद्धतीनं ही आपली पाठीमागच्या समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे. तर तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी अशीच कटिंग करून घ्या. आता आपण ही कटोरी आहे ती कशी वाढवायची तर त्याची लिंक देईन मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. कुठल्याही साईजची कटोरी कशी वाढवायची त्या व्हिडिओची लिंक देईन मी तुम्हाला इथं, म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ बघा. कटोरी जशी वाढवतो आपण मूळ कटोरी तशीच वाढवून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बोटनेकमध्ये ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग सहज आणि सोप्या पद्धतीनं करू शकता. तुम्हाला असे दुसऱ्या कुठल्या साईजचे व्हिडिओ हवे असतील, आणखीन दुसरे कुठले व्हिडिओ हवे असतील तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.